नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात अभय बापट लिखित ब्लॅकमेल या कादंबरीचा शेवटचा भाग, अर्थात भाग 10वा. आणि काल आपण ऐकलं की पाणिनी पटवर्धन म्हणाला की आता खून कसा झाला असावा आणि कोणी केला असावा याबद्दल मी माझी मीमांसा किंवा सिद्धांत सांगतो. आज आपण ऐकणार आहोत ही मीमांसा किंवा हा सिद्धांत. पाणिनी म्हणाला, एका दशम कंपनीत काम करणाऱ्या एका मुलीचं त्याच कंपनीतल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी काहीतरी लफडा असल्याची बातमी विवस्वानला कळलेली असावी आणि त्यांनी त्या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करायचं ठरवलेलं असावं. वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव त्याला कळलं नसेल, पण त्यांनी कंपनीच्या सर्व वरिष्ठांना वैयक्तिक पत्र लिहून पैशांची मागणी केलेली असावी. जो पैसे देईल तो लफडेबाज, असा साधा विचार त्यांनी केलेला असावा. अर्थात कंपनीतलं कोणीतरी त्याला सामील असल्याशिवाय त्याला त्यांचे पत्ते मिळाले नसते. पण जो माणूस विवस्वानला फितूर होता त्याला सुद्धा माहिती नसावं की नेमका कोणता वरिष्ठ अधिकारी आहे. विवस्वाननं लिहिलेलं पत्र जर बाहेर कोणाला मिळालं असतं तर इज्जत गेली असती. म्हणून तो अधिकारी आपला हक्काचा माणूस म्हणून प्रयंककडे गेलेला असावा आणि त्याला भरपूर पैसे देण्याच्या आमिषाने त्यांनी पटवलं असावं की त्यांनी विवस्वानला भेटावं आणि सांगावं की ती मुलगी ही त्याच्यापासूनच गरोदर होती. त्यांनी रिवाला जावं, विवस्वानला भेटावं आणि त्याला रोख रक्कम देऊन गप्प करावं आणि त्यासाठी त्यांनी प्रयंकला 5 लाख रोख रक्कम दिली. दुर्दैवानं प्रयंक रिवाला जाण्यासाठी म्हणून त्याच्या गाडीत पेट्रोल भरायला गेलेला असताना अपघातात बेशुद्ध होऊन नंतर हॉस्पिटलमध्ये मरण पावला. नशिबानं व्यक्तीनं त्याच्याकडे दिलेली रक्कम त्यांनी गाडीत आपल्याबरोबर नेली नव्हती, तर स्वतःच्या घरीच ठेवलेली होती. पेट्रोल भरून आल्यानंतर तो ती रक्कम घेऊन रिवाला जायला निघणार होता, पण त्याआधीच तो अपघातात अडकला. पण आता जे काम प्रयंक करणार होता ते करण्यासाठी व्यक्तीला विवस्वानकडे रोख रक्कम घेऊन जाणं आवश्यक होतं. म्हणून त्यांनी कंपनीच्या तिजोरीतून आणखीन 5 लाख काढले आणि रिव्हॉल्वर घेऊन तो रिवाला गेला. ते रिव्हॉल्वर प्रयंक पारसनीसचं होतं. 5 लाख रुपये घेऊन विवस्वान गप्प बसला तर ठीक, नाही तर त्याला संपवायचा या निश्चयानंच तो गेला. दारातच आपलं रिव्हॉल्वर हातात तयार ठेवलेलं असावं आणि ते दिसू नये म्हणून आपलं जर्किन मगाशी मी दाखवलं त्या पद्धतीनं हातावर टाकून रिव्हॉल्वर दिसणार नाही याची त्यांनी काळजी घेतलेली असावी. विवस्वानच्या फ्लॅटमध्ये गेल्यावर त्यांनी विवस्वानला ओळखलं की हा 1 नंबरचा ब्लॅकमेलर आहे. आणि विवस्वाननीही ओळखलं की ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं आपल्याच कंपनीतल्या मुलीशी अनैतिक संबंध ठेवलेले आहेत तो स्वतः मालक आहे. आणि त्याची लालच वाढली. त्यांनी ओळखलं की हा माणूस 5 लाखात सौदा करण्याजोगा नाही. त्यांनी जास्त रकमेची मागणी केली असावी, त्यावरून त्यांच्यात वाद झाले असावेत आणि त्यांनी विवस्वानवर गोळी झाडलेली असावी. मुद्दामच त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात आपल्या हातातलं प्रयंकचं रिव्हॉल्वर टाकलेलं असावं आणि देवनारला निघून गेलेला असावा. न्यायाधीशांना पाणिनीच्या थेअरीमध्ये रस निर्माण झाल्याचं दिसत होतं, पण त्यांना शंका होती. ते पुढे झुकले आणि त्यांनी विचारलं, पण पटवर्धन, त्या कडे प्रयंकची रिव्हॉल्वर कशी आली असेल? युअर ऑनर, प्रयंक हा उत्तम नेमबाज होता. त्यांनी आपल्या बहिणीला म्हणजे आरोपी प्रचितीला त्याच रिव्हॉल्वरवर नेमबाजीचा सरावही दिला होता. त्याची आणि गरोदर राहिलेल्या त्या मुलीची खूप मैत्री होती, कदाचित प्रेमही असावं.
त्यांनी तिला संरक्षणासाठी किंवा सरावासाठी स्वतःचं रिव्हॉल्वर वापरायला दिलेलं असावं. नाही ते ठीक आहे, हो ते ठीक आहे, पण ते रिव्हॉल्वर क्षकडे कसं काय आलं? सरदेसाईंनी रास्त शंका विचारली. इथे आपण 2 शक्यता विचारात घेऊ. पहिली म्हणजे क्ष आणि कंपनीतली गरोदर राहिलेली मुलगी यांचे संबंध होते, म्हणजे त्याच्याचपासून तिला दिवस गेले होते. त्यामुळे तिच्याकडे असलेली प्रियंकाची रिव्हॉल्वर त्याला मिळणं अवघड नव्हतं. दुसरी शक्यता ही की क्षला असं वाटलं असेल की रोख 5 लाख आणि रिव्हॉल्वर घेऊनच प्रियंक पेट्रोल भरायला गेलेला असावा. अपघात झाल्याचं कळताच तो तातडीनं पंपावर गेला असेल आणि पैशाची बॅग मिळवण्याचा प्रयत्न केला असेल, पण प्रियंकनी बॅग नेलीच नसल्यानं त्याला फक्त त्याची रिव्हॉल्वर सापडलेली असावी आणि ती त्यांनी तिथून उचललेली असावी. अरे वा 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 वा! फारूक नाटकीपणानं टाळ्या वाजवत म्हणाला. ॲडव्होकेट पटवर्धन असं काही सांगतायत की त्यांना खुनी माणसानं स्वतः केलेल्या खुनाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवलंय. हे विधान करून तुम्ही खुनी माणूस प्रचिती नाही तर वेगळाच कोणीतरी आहे हे मान्य करताय? न्यायमूर्ती सरदेसाईंनी विचारलं आणि पाणीने हसला. आता हे तर साफ आहे की क्ष ही व्यक्ती खून करताना आपल्याबरोबर जर्किन घेऊन गेली होती. तर आता कोर्टात आणलेलं जर्किन मी माझे साक्षीदार म्हणून इथे कोर्टात हजर असलेल्या तिघांना घालायला सांगतो. ज्याला हे जर्किन बरोबर बसेल त्याचंच ते आहे आणि तीच व्यक्ती खुनी आहे. पाणिनी म्हणाला. धोनी धारवाडकर आणि युक्ता बहल तिघांच्या चेहऱ्यावर तणाव आलाय हे स्पष्ट जाणवत होतं. युक्ता, तुला हे जर्किन बसतंय का ते बघ. पाणिनी म्हणाला. तिने ते जर्किन हातात घेतलं आणि अंगात घालायचा प्रयत्न केला. तिला ते खूप सैल झालं. शुक्लेंदू, तुम्ही या पुढे, पाणिनी म्हणाला. अशा प्रकारे खुनी ठरवण्याची पद्धत चुकीची आहे बरं का, तो ओरडून म्हणाला. अहो ते कोर्टाला ठरवू दे, तुम्ही फक्त ते घालून दाखवा. पाणिनी म्हणाला. नाईलाजानं शुक्लेंदूनं ते जर्किन अंगावर चढवलं. त्याला ते खूप घट्ट झालं, म्हणजे त्याच्या अंगातून ते आतच जाईना. आता तुम्ही, शाल्वला उद्देशून पाणिनी म्हणाला आणि काही कळायच्या आत शाल्वनं कोर्टाच्या दाराकडे झेप घेतली. पकडा त्याला, पकडा. न्यायाधीश ओरडले आणि दारात उभ्या असलेल्या पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली. त्याच रात्री प्रचिती, युक्ता, कनक, सौम्या आणि शुक्लेंदू धारवाडकर पाणिनीसह एका छानशा हॉटेलात जेवण घेत बसले होते. प्रचितीची सुटका झाल्यामुळे तिने पार्टी जाहीर केली होती. सरकारी वकील म्हणाले, तसं खरंच तुम्हाला सगळं माहिती असल्यासारखं कसं काय तुम्ही कोर्टाला सांगितलं? प्रचिती म्हणाली. कनकने जेव्हा सांगितलं ना की विवस्वान फक्त बायकांच्या बाबतीत कोणी लफड्यात अडकला असेल तरच त्याला ब्लॅकमेल करतो, त्याचवेळी माझ्या विचारांची दिशा बदलली. त्यातून मला युक्तानं चिठ्ठी दिली आणि मी योग्य तऱ्हेनं तर्क करतोय हे माझ्या लक्षात आलं. सुरुवातीला प्रचितीने सांगितलं होतं की कंपनीत 5 लाखांची तूट आली आहे. त्यानंतर ऑडिट करून घेतल्यावर ही तूट एकदम 20 लाखांवर गेली आहे असं कळालं, पण शाल्वनी 10 लाख नेले होते ते त्यांनी परत भरले. त्यामुळे ही तूट 10 लाखांवर राहिली. तेव्हा मी विचार केला की पहिली तूट 5 लाख होती, ती 10 लाख झाली, म्हणजे 5 लाखाच्या किमान 2 विड्रॉल असणार. प्रियंका मेल्यामुळे फ्रॉड करणाऱ्याला पहिल्या 5 लाखाचा खुलासा द्यायची गरज नव्हती. त्यासाठी प्रियंका जबाबदार असल्याचं दाखवण्यात आलं. प्रियंका मेल्यामुळे त्यांनी 5 लाख घेतल्याऐवजी 10 लाख दाखवण्यात काही अडचणही नव्हती. पण शुक्लेंदू, तुम्ही आणि युक्ता दोघेही कोर्टात एकत्र नसतात तर शाल्वनं गुन्हा कबूलच केला नसता. खरं म्हणजे माझे काका असं काही करतील ही कल्पनाच मी सहन करू शकत नाहीये, शुक्लेंदू हताश होऊन म्हणाला.
पण युक्ता, शाल्व काका आणि तुझं अफेअर होतं आणि तू त्यांच्या बाळाची आई झाली होतीस, तर मग पटवर्धनांना चिठ्ठी का लिहिली तू? म्हणजे तुझं जर काकांवर प्रेम होतं तर त्या चिठ्ठीमुळे काका पकडले जाऊ शकतील, हे लक्षात कसं नाही आलं ग तुझ्या? शाल्ववर माझं प्रेम नव्हतं, पण त्यांनी मला नोकरी लावली असल्यानं मी त्याच्या उपकाराच्या ओझ्याखाली होते. एका बेसावध क्षणी माझ्या हातून चूक घडली. शाल्वनी मला नोकरीतून काढून टाकायची धमकी दिली म्हणून मी गप्प बसले. मला नोकरीची फार गरज होती, पण मला प्रियंका आवडत असे. पण शाल्वनं माझ्याशी केलेल्या उद्योगाचा आळ तो प्रियंकाला स्वतःवर घ्यायला लावतोय. विवस्वांसारख्या ब्लॅकमेलरला भेटायला, त्याच्याशी तडजोड करायला प्रियंकाला पुढे करतोय आणि सगळ्यात वाईट म्हणजे आपण केलेल्या खुनाचा आळ प्रचितीवर आला तरी गप्प राहतोय. हे सगळं मी नाही सहन करू शकले आणि मी पटवर्धनांना चिठ्ठी लिहिली. युक्ता म्हणाली. शाल्वनी अशी सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त केली होती की युक्ता आणि त्याचे संबंध चव्हाट्यावर येणं त्याला परवडण्यासारखं नव्हतं. हीच गोष्ट विवस्वांनं हेरली आणि त्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. पाणिनी म्हणाला, अरे पण ती जर्किनची काय भानगड आहे? कनकने विचारलं. अरे ते शाल्वचंच आहे. रिव्हॉल्वर झाकण्यासाठी त्यांनी ते हातावर टाकलं आणि विवस्वानला मारल्यावर त्याच्याच कपाटात ठेवून दिलं. ओळख पटवता येऊ नये म्हणून त्याच्यावरची सगळी लेबल त्यांनी उपटून फाडून टाकली. विवस्वानचे सगळे कपडे टेलर मेड होते. हे एकच जर्किन वेगळं होतं, त्यामुळे मला संशय आला. आणि मग काय झालेलं असावं याचा तर्क मी कोर्टासमोर मांडला. पण मुळात शाल्वनी ते जर विवस्वांच्या कपाटात ठेवलं नसतं आणि खून झाल्यावर पळून जाताना ते आपल्याबरोबर नेलं असतं तर? भर उन्हात दुपारी 12-1च्या सुमाराला उन्हातून जर्किन घालून बाहेर पळून जाणं शक्य नव्हतं. दमछाक झाली असती त्याची. शिवाय ते पिवळ्या रंगाचं होतं. बघणाऱ्याला ते सहज दिसलं असतं. त्यामुळे त्यांनी विचार केला असावा की ते त्या कपाटात ठेवून द्यावं. आणि मी विवस्वानला देण्यासाठी प्रियंकाला दिलेल्या पैशाचं काय? शुक्लेंदूने विचारलं. पटवर्धन सरांनी मला ते पैसे बँकेत भरून त्याचा ट्रस्टी या नात्याने माझ्याच नावाने ड्राफ्ट खरेदी करायला सांगितलं होतं. पण त्यांचं न ऐकता मी विवस्वांकडे रोख रक्कम घेऊन गेले. पण मी जाण्यापूर्वी तो मेला होता, म्हणून मी ते पैसे बँकेत भरून त्याचा ड्राफ्ट खरेदी केला. मला वाटतं ॲडव्होकेट पटवर्धन यांनी तुझ्यासाठी फार धोका पत्करलाय. त्यांनी खूप खर्चसुद्धा केलाय. त्यांची फी म्हणून तू हा ड्राफ्ट त्यांच्या नावानं एन्डॉर्स करून दे त्यांना. शुक्लेंदू म्हणाला आणि त्यांनी आपलं महागडं पेन प्रचितीला सही करण्यासाठी दिलं. श्रोते हो, अशा रीतीने हे प्रकरण आणि कादंबरी इथेच संपली. ही कादंबरी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. एक संपूर्ण कादंबरी आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीही हरकत नाही आहे. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर मित्रांनो, चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या कथा कादंबरी ऐकण्यासाठी दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.